नमस्कार, तुमचं स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये। आज मी तुम्हाला गुलाबजामुन दाखवणार आहे। पण गिट्सचे पॅकेट आणलेलं मी, त्याचे हे गुलाबजामुन बनवलेले। आमच्या मम्मीकडे रामनवमी होती, तर त्याची पालखी होती दुसऱ्या दिवशी, तर आम्ही नैवेद्य म्हणून काहीतरी गोड पदार्थ दाखवतो। तर गेल्या वर्षी पुरणपोळी दाखवलेली, तर यावर्षी म्हटलं चला गुलाबजामुन बनवूया। त्याच्यासाठी हे गुलाबजामुन बनवलेले आहेत। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि खूपच सॉफ्ट आणि यम्मी झालेले आहेत, तोंडात टाकतात लगेच असे पटकन विरघळून जातात, इतके सॉफ्ट झालेले। आणि माझ्या मैत्रिणीने बनवलेले आहेत। तर तुम्हाला माझ्या मैत्रिणीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तुमचा निरोप मी तिच्यापर्यंत नक्की पोचवेल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, मी गिट्सचं हे इन्स्टंट मिक्स गुलाबजामुन आणलं होतं सोसायटीत, ते 113 रुपयाला आहे। आणि आता पॅकेट फोडून घेतोय आम्ही। आणि तुम्ही ह्याच्यामध्ये पाण्याने किंवा दुधाने दोन्हीपैकी ह्याच्याने बनवू शकता, पण मी दुधाने हे पीठ मळून घेतलं आम्ही। ते आता तिच्या हातचे गुलाबजामुन खूपच छान होतात, खूपच एकदम यम्मी आणि भारी, एकदम सॉफ्ट, म्हणजे तोंडात टाकतात इतके विरघळून जातात की काय सांगू। तुम्ही नक्की ट्राय करा। आता मी दूध टाकते, तर मी एकदाच टाकत नाही आहे, तर ती हळूहळू दूध ॲड करून आपल्याला जे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे, छान मळून घ्यायचं आहे। पण ती आधी करताना डायरेक्ट खूप सारं टाकत नाही, तर थोडं थोडं दूध ॲड करते आहे। तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, नक्की कमेंट करा। खूप असं व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं। त्याला काय झालं, व्हिडिओला काही समजत नाही आहे। तर तिने छान असं थोडं थोडं घेऊन तिने पीठ मळून घेतलेलं आहे। हे थोडंसं घट्ट असं मळलेलं आहे तिने, एकदम सैल असं मळून घेतलेलं नाही आहे। आणि तिला मी पण मदत केली। तिच्या हातचे मला गुलाबजामुन फार आवडतात, म्हणून तिला बोलवलं होतं की ये म्हणून, मला प्रसाद बनवायचे आहे म्हणून ती आली होती। आता आपलं छान मळून झालेलं आहे। थोडंसं आता तूप घेणार आहे आम्ही, थोडंसं हाताला तूप लावून आपल्याला गोळे बनवायचे आहेत। तुम्ही लहान मोठे कोणत्याही पद्धतीचे गोळे करू शकतात। तर मला नैवेद्याला द्यायचं होतं म्हणून मी थोडेसे लहान गोळे केले होते। आता आपण गोळे करून घेऊया। आणि हे साखर घेतले आम्ही, अर्धा किलो साखर घेतलं, म्हणजे जितकी साखर आहे तितकंच पाणी मी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे। तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा पाणी घेऊ शकता। त्या पॅकेटामध्ये 600 किंवा 650 ग्राम इतकं पाणी सांगितलं, मी तितकं न घेता मी अर्धा किलो साखर ज्या वाटीत राहिलं त्याच वाटीने मी पाणी घेऊन ते बॉईल करायला ठेवलेलं आहे। आम्ही एक तारी पाक करत नाही आहे, लक्षात असू द्या, आम्ही एक तारी पाक नाही करत आहे। आम्ही एक बॉईल आणतो आणि 5 मिनिटं उकळवून मग ते पाणी आपला जो साखरेचा पाक आहे तो बंद करते मी। तुम्ही पाहू शकता, ती हाताला तूप लावते आणि मग गोळे बनवून घेते, आणि ती छान प्रेस करून गोळे बनवते। त्याच्याने हे असं केल्याने ना तुमचे गुलाबजामुन इतके सॉफ्ट होतात ना, तर तुम्ही जाम भारी इतके सॉफ्ट होतात। तर चला तर आपण गोळे करून घेऊया। हे बघा, आपला पाक रेडी झालेला आहे। साखर पूर्ण मेल्ट होऊन मी 2-4 मिनिटच बॉईल करते आणि गॅस बंद करणार आहे। एखादी कढई गरम करायला ठेवली आहे, मीडियम गॅस केलेला आहे। आपले गुलाबजामुन सगळे आम्ही गोळे करून घेतलेले आहेत। चला तर आपण आता डीप फ्राय करायला घेऊया। म्हणजे मी नाही करणार आहे, सॉरी, माझी मैत्रीण करणार आहे। ती कशी करते तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, आणि प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा।